मॅच नंबर या दरम्यान चौथी आपण पाहत आहे. एका बाजूला निहारा 11 राजनोली आणि त्यांना फाईट करेल दुसऱ्या बाजूला जरी मरी आलिमगर. या दोन टीमच्या दरम्यान आपण पाहत आहे. स्ट्राईक इनला जितून नॉन स्ट्राईक इनला भावेश ठाकरे. सलामीवीर मैदानाच्या आतमध्ये बॉलिंग ट्रॅक वरती. षटक क्रमांक या दरम्यान पहिला हाताळत असताना हर्षला आपण पाहता मैदानाच्या आतमध्ये. जितूला पाहता स्ट्राईक इनला ज्याच्या माध्यमातून भरपूर चांगला खेळ मागच्या मॅच मध्ये सामन्याला होते. सुरुवात देऊया दोन्ही संघांना लाख लाख शुभेच्छा. पहिला बॉल विकेट करायचा प्रयत्न या दरम्यान प्रयत्न फसला आणि पहिला बॉल आला डॉट. निर्धाव चेंडूची सांगता या दरम्यान आपण पाहत आहे. पहिल्या षटकाच्या पहिल्या बॉलवरती आदेश दादा पाटील पुरस्कृत निहारा 11 राजनोली या टीमला आपण पाहता मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करत असताना सातत्यानं भिवंडी विभागामध्ये एक दिग्गज आणि अग्रनामांकित संघ म्हणून पाहिला जातं राजनोली टीम कडे. या वेळेला अक्रॉस द बॅट खेळायचा प्रयत्न. कावकॉर्नर रिझर्व मध्ये फिल्डर ऍक्युरेट थ्रो फेक आपल्याला पाहायला मिळते आणि कलेक्शन देखील तितकंच चांगलं. संघाचा श्री गणेशा करत असताना संघाचं खातं खुलं झालंय. अकाउंट ओपन झालंय बॅटिंग करत असताना राजनोली टीमचं. पहिला स्पेन पहिलं सत्र मैदानाच्या आतमध्ये. जरा कारिवली टीम आपली जी बाईक आहे ती लगेच तिथून हटवा. कारिवली टीम एकदा स्कोर कार्ड वरती लागले गेले. भावेश ठाकरे स्विच हिट करायचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये. यू मिस आय विल डेफिनेटली हिट फर्निचर डिस्ट्रॉय. त्रिफळाची वेस्टर्नचा वेध. गोलंदाजांना खऱ्या अर्थानं फलंदाजांना दांडी दाखवली आणि गोलंदाजांना ती दांडी इथे खऱ्या अर्थानं वाकवली. धक्का लागणारा पहिला एक या अंकावरती. बिग विकेट बिग लॉस. मोठा मासा गळाला. भावेश ठाकरे बॅक टू द गाव. पाठतियार विवेकला आपण पाहता आल्या लॉफ्ट करायचा प्रयत्न. जेलची शक्यता मैदानाच्या आतमध्ये. बहुत साला नो मॅच लँड मध्ये बॅकअप चांगलं आपल्याला लॉंग ऑनचं पाहायला मिळालं. बघता बघता या बॉलवरती धावा एकवडल्या जातील. त्या तब्बल 4 बॉलचा खेळ अद्याप कंप्लीट झाला आणि या 4 बॉलच्या अखेरीस 3 धावा स्कोर कार्ड वरती लागल्या गेल्यात. एका गड्याच्या नुकसानात मैदानाच्या आतमध्ये निहारा 11 राजनोली टीमची टोटल 3. स्टील 2 टू गो. आतापर्यंत चांगले चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. 4 बॉल हरच्या नावावरती राहिलेत. या वेळेला फुल टॉस आहे. फुल टॉसचा फुल टोल वसूल करता आलेला नाहीये. पुन्हा एकदा 3 फिल्डर चेंडूच्या पाठवर धावत असताना आणखीन या 2 धावा. लास्ट बॉल ऑफ द फर्स्ट ओव्हर. पुढचा बॉल पुढे सरसान उडवलंय. ओहो क्या बात आहे. अप्रतिम स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळतंय. लॉंग ऑफ रिझर्व मध्ये फिल्डर आणि इथे कोणती चुकी होणार नाहीये. टीमला फिल्डर नसेल आणि संपलाय बॅट्समन विवेकचा खेळ. 1 मोर विकेट डाऊन. धक्का लागणारा तब्बल दुसरा 5 अंकावरती. बॅट्समन आउट. नेक्स्ट बॉल. या वेळेला समोरच्या दिशेने उडवायचा प्रयत्न. फटका फसलाय. फिल्डर पोहोचेल का.
मिड ऑफ रिझनचा फिल्डर त्याच्याकडून झाली चूक. जिथे एकही धाव नव्हती तिथे बघता बघता 3 धावा एकवटल्या गेला. 34वा प्रयत्न घडतंय काय मैदानाच्या आतमध्ये. थोडस लेझी क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतंय. 4 धावा कंप्लीट. गुड रनिंग बिटचा विकेट, गुड कॉलिंग ऑल्सो. 2 या फलंदाच्या माध्यमातून भरपूर चांगला कॉलिंग आपल्याला पाहायला मिळालं. आणि बघता बघता या बॉलवरती धावा एकवटल्या जातील तब्बल 4. 13 धावा स्कोर कार्ड वरती लागल्या गेल्यात. नेक्स्ट बॉल. पुन्हा एकदा स्विच हिट करायचा होता. पुन्हा एकदा प्रयत्न फसला. प्रयत्न अनसक्सेसफुल ठरत असताना हा बॉल आला डॉट. आता कमबॅक करतोय गोलंदाज. आणि कमबॅक करणं देखील भरपूर गरजेचं आहे. कारण की पहिल्या षटकामध्ये धावा आपण पाहिला तब्बल 5. नंतर 2 बॉल वरती 2 चौकार आपल्याला पाहायला मिळाल्या. 8 धावा या 2 बॉल वरती खर्च केल्या. आणि हा तिसरा बॉल इथे डॉट आलाय. 13 धावा स्कोर कार्ड वरती लागल्या गेल्यात. पुढचा बॉल जीतू साठी या बॉल लोवर फुल टॉस आपण पाहिला. इनफिल्डच्या वरून देखना स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळतोय. टीम एक्स्ट्रा कव्हरेजर मध्ये फिल्डर चांगला बॅकअप आपल्याला पाहायला मिळाला. बघता बघता या देखील बॉलवरती धावा एकवटल्या गेल्यात. त्या तब्बल 2 धावा एकवटण्याचा अवधी होता. आणि सहजरित्या या देखील बॉलवरती 2 धावा एकवटल्या गेल्या. आणि धावफलक जाऊन पोहोचलाय 15 अंकावरती. षटक क्रमांक या दरम्यान दुसरा पण पाहताय प्रगती पथावरती. 4 बॉलचा खेळ संपलाय. 2 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आहे. दुसऱ्या षटकातील दीप या गोलंदाजच्या माध्यमातून स्टील 2 टू गो. 1.4 बॉलचा खेळ संपलाय. 15 धावा 2 गड्यांच्या नुकसानात. नियारा 11 रांजनोली. 5वा बॉल. ओहो या वेळेला काय बात आहे. मागचा दरवाजा उघडा ठेवला. चोरी तर होणारच. आणि ते चोरी झाली या विकेटची. आणखीन एक फलंदाज बाद. धक्का लागणारा तब्बल 3रा जीतूच्या स्वरूपात. बॅट्समन आउट. नवीन फलंदाज नयनला आपण पाहताय स्ट्राईक एजला. या वेळेला बॅटची लिडिंग एज. बॉल मागे चाललाय. शॉर्ट थर्ड मॅन रिझर्व मध्ये फिल्डर आपण पाहताय. एका टप्प्यावर चेंडूला गॅदर केलं. थ्रोपिकी करतील तोपर्यंत एक सिंगल आपल्याला पाहायला मिळाला. सिंगलच्या साथीने षटक क्रमांक या दरम्यान दुसरा देखील कंप्लीट झालाय. आणि 2 षटकांच्या अखेरीस धावफलक जाऊन पोहोचलाय 16 अंकावरती. 16 रन्स लॉस ऑफ 3 विकेट टू ओव्हर कंप्लीटेड ऑन द स्कोर कार्ड फ्रॉम टीम नियारा 11 रांजनोली. चांगला बॉल आपल्याला पाहायला मिळाला. गुडलाईन स्पॉट वरती हा चेंडू आदळला. त्यानंतर सरळ जाऊन विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन विसावत असताना हा बॉल आला डॉट. पहिला बॉल डॉट. आर्यनला आपण पाहताय सध्याच्या घडीला षटक क्रमांक 3 मध्ये बॉलिंग ट्रॅक वरती आहे. स्लॉग वरचं षटक आहे. डेथ ओव्हर आहे. हानामारीचं षटक आहे. ओहो या वेळेला फॉलिंग स्विप केलाय.
चांगला स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळतोय. फिल्डर पोहोचलेत आणि त्यांना बीट करून बॉल चाललाय सर फाईन लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. रन्स मिळतील 4. धमाकेदार चौका. नयनच्या बॅटमधून या 4 धावा आपल्याला पाहायला मिळाला. फॉलिंग स्वीपच्या माध्यमातून एक चांगला स्ट्रोक बॅट्समन नयनच्या बॅटमधून आणि 20 धावा स्कोर कार्ड वरती लागल्या गेल्या. संजीवजीने देणाऱ्या या 4 धावा आपल्याला पाहायला मिळाल्या. ओहो क्या बात आहे. चांगला बॉल आपल्याला पाहायला मिळतोय इथे. डॉट बॉल निर्धाव चेंडूची सांगता. पहिला बॉल डॉट आपण पाहिला. दुसरा बॉल वरती 4 धावा आल्या. तर नंतर तिसरा बॉल इथे डॉट येत असताना निर्धाव चेंडू. 3 बॉलचा खेळ शिल्लक आहे पहिला स्पेलचा. पुन्हा एकदा स्लॉप स्टिक केलाय. स्क्वेअर लेग रिझन मध्ये फिल्डर आपल्याला पाहायला मिळतोय. एकच धाव. वन 21 धावा स्कोर कार्ड वरती अद्याप लागल्या गेला. षटक क्रमांक 3 या दरम्यान आपण पाहताय प्रगती पथावरती. 4 बॉलचा खेळ अद्याप संपला. 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 2.4 चेंडूंचा सहजरित्या वाजवी खेळ कंप्लीट झालाय. स्टील 2 टू गो. ऑन अ स्ट्राइक बॅटर विनीत. या वेळेला मैदानाच्या आतमध्ये वाईड यॉर्कर हाताळायचा प्रयत्न आणि प्रयत्न सक्सेसफुल ठरत असताना प्रयत्न यशस्वीरित्या आपल्याला पाहायला मिळाला. आणखीन एक बॉल डॉट. 21 अंकावरती 3 गडी गमावलेत रांजणोली टीमनं. शेवटचा बॉल लास्ट बॉल ऑफ द फर्स्ट स्पेल. पहिल्या सत्राचा शेवटचा बॉल आणि हा देखील बॉल आला डॉट. या दरम्यान मैदानाच्या आतमध्ये षटक क्रमांक या दरम्यान 3रा देखील कंप्लीट झालाय. पूर्वार्धाचा खेळ कंप्लीट झाला आणि पूर्वार्धाच्या अखेरीस संघ जाऊन पोहोचला नियारा 11 रांजनोली तब्बल 21 अंकावरती आणि 22 धावेंचा माफक लक्ष उभं केलंय. ते जरीमरी आलिमगर या टीमच्या विपक्षात. येस करूया टॉस. आपण पाहताय चला कामतगड टीमचे कॅप्टन आणि आर आर बोरिवली या टीमचे कॅप्टन. 2 टीमचे कॅप्टन आपण या 2 टीम दरम्यान नाणेफेकीचा कौल आपण करतोय. चला कामतगड टीमचे कॅप्टन येस जाऊयात पुन्हा एकदा टॉस बॉक्स मध्ये. येस विनंती असेल प्रणयदादा पाटील या पण आपल्या शुभ हस्ते आपण करणार आहोत टॉस. येस जाऊया टॉस बॉक्स मध्ये. आर आर बोरिवली प्रणय दादांच्या शुभ हस्ते आपण या दरम्यान टॉस पाहता. कॉल असेल. येस बोरिवली टीमचा स्विंग द कॉइन. छापा असा कॉल आणि टॉस जिंकलाय टीम बोरिवली टीमनं.
मान्यवरांना विनंती असेल आपण देखील सन्मानानं आमच्या मुख्य व्यासपीठावरती विराजमान व्हा. यस, टॉस जिंकलाय. प्रथमतः विचारेल निर्णय काय असेल. बॉलिंग. यस, गोलंदाजी करण्याचा निर्णय स्वीकारलाय. खऱ्या अर्थानं कालचा दिवस आपण पाहिला, पहिला दिवस होता आणि कालच्या दिवसामध्ये भरपूर चांगला क्रिकेट देखील आपल्याला पाहायला मिळाला. कामन टीमने कालचा दिवस संपूर्ण गाजवला आणि आजचा दिवस देखील भरपूर दिग्गज संघ आपल्याला आजच्या दिवसामध्ये पाहायला मिळतात. या वातावरणाविषयी आणि आयोजनाविषयी काय म्हणाल. खूप चांगलं आयोजन केलंय आणि आउटफिट पण खूप चांगली आहे. यस, खऱ्या अर्थानं समोरचा संघ देखील दिग्गज संघ आहे. थोडासा उशीर कामतगर टीमला देखील झाला आणि या संघाविषयी काय म्हणाल. यस, टॉस हरला, मॅच मात्र अजूनही हरला नाही. या टॉस जिंकला असता तर आपला निर्णय काय असता. बॅटिंगच घेणार होतो. आता मनाविरुद्ध खऱ्या अर्थानं आता मनासारखं बॅटिंग करायची आहे. टॉस जिंकून बोरिवली टीमनं फिल्डिंग घेतली आहे. आता बॅटिंग तुम्हाला करायची आहे. कोणते असे फलंदाज असतील त्यांच्यावरती तुमचा जास्तीत जास्त विश्वास असेल. प्रतीक आहे, उद्धव आहे आणि रितेश धुमाल आहे. यस, खऱ्या अर्थानं आपल्याला यायला थोडासा उशीर झाला. त्याचं फक्त आणि फक्त छोटंसं कारण आमच्यापर्यंत पोहोचू शकेल. पहिली मॅच असल्यावरती कामात घर लेट होतेच. यस, देऊयात दोन्ही संघांना लाख लाख शुभेच्छा आणि जाऊयात पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्स मध्ये. वॉन द टॉस फ्रॉम टीम आर बोरिवली and elected to field first. Thank you. यस, या दरम्यान तनेदादा पाटील यांचं या दरम्यान शुभागमन झाला. त्यांचं देखील या स्पर्धेच्या वतीने मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. दादा या आपण देखील आमच्या मुख्य मंचावरती सन्मानानं विराजमान व्हायचा. आगतम स्वागतम सुस्वागतम. स्ट्राइक इनला आपण पाहता बॅटर प्रणव आणि त्याच्या साथीनं नॉन स्ट्राइक इनला प्रणय. बॉलिंग ट्रॅक वरती विनीत पहिल्या बॉल वरती 4 धावांत पुढचा बॉल. यावेळेस देखील ड्राइव्ह करायचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये लॉंग ऑफ रिझर्व मध्ये फिल्डर आपल्याला पाहायला मिळाला आणि चौकारानंतर ही सिंगल आपल्याला पाहायला मिळेल. लक्ष भरपूर छोटं पण मेहनत खऱ्या अर्थानं रांजनोली टीमला मोठी करावी लागेल. या दरम्यान पुन्हा एकदा आडवा पाटणा खेळायचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये मिड विकेट रिझन मध्ये फिल्डर पोहोचले. एकदा कंप्लीट दुसरीचा प्रयत्न ऍक्युरेट थ्रोपैकी आपल्याला पाहायला मिळतीये आणि बघता बघता 2 धावा कंप्लीट. चांगलं कॉलिंग आपल्याला पाहायला मिळाला दोन फलंदाजाच्या माध्यमातून. या दोन फलंदाजाच्या दरम्यान प्रणवला आपण पाहत आहे स्ट्राइक इनला. यस, या दरम्यान दिशा भरकटली आहे. यस, पंच आमच्याकडे वळतात. अंपायर सिग्नल व्हाईट बॉल. यस, या दरम्यान धीरज दादा पाटील यांचं या दरम्यान शुभ आगमन झालं. त्यांचं देखील या स्पर्धेच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. दादा या आपण देखील आमच्या मुख्य मंचावरती सन्मानानं स्थानापन्न व्हायचं. या वेळेला 20 मध्ये फटका खेळायचा प्रयत्न. लॉंग ऑफ रिझनचा फिल्डर पोहोचलाय. डायरेक्ट हिट केलाय. मैदानाच्या आतमध्ये घडतंय काय. इथे जिथे एकच धाव होती त्या ठिकाणी बघता बघता या 3 धावा कंप्लीट केल्या गेल्यात. धावा स्कोर कार्ड वरती लागल्या गेल्यात. 22चं लक्ष. अर्धा पल्ला गाठलाय. अर्धा पल्ला अजूनही गाठायचा आहे. 50% धावा बनवल्यात जरी मरी आलिमगर या टीमनं आणि या 50% धावा अजूनही बनवायच्या आहेत. 14 बॉल आणि या 14 बॉल मध्ये धावा करायच्या 11. या दरम्यान लॉफ्ट करायचा प्रयत्न. फटका फसलाय. फिल्डर पोहोचलाय. फलंदाज रुसलाय. गोलंदाज हसलाय आणि इथे जरी मरी आलिमगर संघ थोडासा खसलाय. धक्का लागणारा पहिला टीम जरी मरी आलिमगर या संघाला. प्रणय तंबूच्या आश्रयाला. यस, चला आर आर बोरिवली
त्या टीमचे कॅप्टन. आमचा आवाज जर आपल्यापर्यंत पोहोचत असेल तर आपण लगेचच आमच्या कॉमेंट्री बॉक्स सोबत संपर्क साधा. बोरिवली टीमचे कॅप्टन लगेचच या. नवीन फलंदाज आपण पाहता मैदानाच्या आतमध्ये दीप. नेक्स्ट बॉल. दीप तयार. या वेळेला सॉफ्टरना खेळायचा प्रयत्न आपण पाहिला. स्लाइस करायचा होता. बॅट अँड बॉलचा काहीसा संपर्क होणार नाही आणि टप्पा पडल्यानंतर सरळ विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन विसावलाय. हा बॉल आलाय डॉट. लक्ष आपण पाहता 22 आहे. 11 धावा लागला गेल्यात. 11 अजूनही बनवायच्या येणाऱ्या 12 बॉल मध्ये. इनफिल्डच्या वरून बॉल उडवला. चांगला स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळतोय. बॉल थांबणार नाही. बॉल चाललाय सरळ डीप. एक्स्ट्रा कव्हर. बाउंड्री लाईनच्या बाहेर. रन्स मिळतील 4. फलंदाजाच्या बॅट मधून हा घणाघाती प्रहार चौकार. समीकरण आपण पाहत होतो. 12 बॉल मध्ये धावा बनवायच्या होत्या. 11 पहिल्या बॉलवरती केलं भव्य स्वागत. पहिल्या बॉलवरती 4 धावा पण पाहिला. आता समीकरण पाहता 11 बॉल आणि विजयासाठी धावा करायच्या 7. 11 बॉल 7ची गरज या मॅच मध्ये. मैदानाच्या आतमध्ये रांजणोली संघाला खऱ्या अर्थाने डॉट पर्सेंटेज वाढवावे लागतील. या वेळेला मैदानाच्या आतमध्ये आधीच कर्जबाजारी आणि त्यात उसना शेजारी. दुष्काळात 13वा महिना. आधीच आपल्या बँक मध्ये आपला बॅलन्स कमी आणि त्यामध्ये एक्स्ट्रा पण बॅलन्स इथे खऱ्या अर्थानं खर्च करतोय. 7 धावा बनवायच्या होत्या. वाईट बॉलला एक्स्ट्राच्या स्वरूपात आणखीन एक धावा ऍड केली जाईल. 6ची गरज. लेग कटर बॉल आपल्याला पाहायला मिळाला. टप्पा पडल्यानंतर थोडीशी हळकत केली. सिंगल जरूर एकवटली जाईल. सातत्यानं सिंगल डबल त्यांना देखील माहिती आहे की आम्ही हा सामना सहजरित्या सिंगल डबलने जिंकू शकतो. त्यामुळे जास्तीत जास्त सिंगल डबलला प्राधान्य देत असताना हे 2 फलंदाज. पुढचा बॉल. या वेळेला शफल होऊन रूम क्रिएट करून जागा बनवून हा स्ट्रोक खेळलाय. एकच धाव. 18 धावा स्कोर कार्ड वरती लागल्या गेल्यात. फक्त आणि फक्त 4 धावांपासून दूर आहे आलिमगड टीम विजयासाठी. 4 run to win from 9 balls. पुन्हा एकदा वाईट बॉल. मैदानाच्या आतमध्ये या खऱ्या अर्थानं नशीब देखील साथ देत नाहीये रांजणोली टीमचा. आणखीन एक वाईट बॉल आला. 19 धावा स्कोर कार्ड वरती लागला गेला. 3 धावांपासून अजूनही दूर आहे आलिमगड टीम. फुल टॉस आहे आणि इथे फुल टॉसचा देखील फुल टोल वसूल करता आलेला नाहीये. आणखीन एका विकेटचं पतन. धक्का लागणारा हा तब्बल दुसरा. जरी मरी आलिमगड टीमला फलंदाज बाद. गीतेशदादा पाटील यांचं देखील या दरम्यान मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. ती खऱ्या अर्थानं कालच्या रात्रीमध्ये भरपूर मेहनत अगदी संपूर्ण कालची रात्र त्यांनी मैदानावरती घालवली आणि या स्पर्धेला खऱ्या अर्थानं अफाट मेहनत त्यांनी घेतली आणि आज थोडीशी विश्रांती करत असताना
या सकाळच्या सत्रामध्ये आपल्याला पाहायला मिळाले गीतेश दादा. आठ बॉल मध्ये 3ची गरज. या वेळेला मैदानाच्या आतमध्ये आणखीन एक वाईड बॉल. एक लेझी क्रिकेट आपल्याला पाहायला मिळते. फक्त आणि फक्त औपचारिकता शिल्लक या मॅच मध्ये राजनोली टीमच्या दरम्यान, कारण की 8 बॉल शिल्लक आहेत. फक्त आणि फक्त 2 धाब्यांपासून दूर आहे. विजयासाठी जरीमरी आलिमगर हा संघ. क्लिक करायचा प्रयत्न, मैदानाच्या आतमध्ये एक धाव कंप्लीट. दुसऱ्याचा प्रयत्न, धोक्याची घंटा वाचेल का पाहणं गरजेचं आहे. बघता बघता सामना जिंकलाय जरीमरी